श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. काल गुरुवारी छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ हे मालेगाव दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या दौऱ्याला मराठा समाजाच्या आंदोलकांनी विरोध केला. त्यामुळे पंकज भुजबळ यांना आपला दौरा अर्ध्यावर सोडून परतावं लागलं. यावरून आज शुक्रवारी छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. आता हे जे काही नांदगावला काल झालं असं म्हणतात, म्हणजे पंकज भुजबळ त्या रस्त्याने दुसरीकडे जात होते असं म्हणतात, पण त्यांनी सांगितलं म्हणजे काही लोक आले, अडवले, कोण लोक होते, काय होते, याचा पोलिसांनी विचार करावा. खरोखरच ते मराठा समाजासाठी आलेले लोक होते का काही स्थानिक राजकारण त्याच्यामध्ये होतं, याचा विचार, याचा अभ्यास आम्ही करतो आहोत. पोलिसांनी सुद्धा केला पाहिजे. त्याचे काही व्हिडिओ जे आहेत काल मी पाहिला, त्यातले एक अतिशय शूरवीर जे आहेत त्या आंदोलनातले बोलतात की आम्ही भुजबळांचे फॅमिलीचे जे आहे कोणीकडे आलं तर त्यांचे हातपाय तोडून टाकू. आता ठीक आहे, हे सगळं असतानासुद्धा पोलीस शांत राहणार असेल, काही कारवाई करणार नसतील तर होम डिपार्टमेंट आणि गृहमंत्रालय काय करतं आहे ते पाहावं लागेल. परंतु मला इथे एवढंच सांगायचं आहे, भुजबळ फॅमिली शिवसेनेत काम करत होती, कधीही कुणाला घाबरलेली नाही. जरांगे पाटील यांनी उद्यापासून आंदोलनाचा इशारा दिलाय, तर काल पंकज भुजबळ यांचा ताफा अडवण्याचं कारण नाही. 3 मुख्यमंत्री काळात मी मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याच्या भूमिकेला पाठिंबा दिलाय. आता आरक्षण दिल्यानंतर आंदोलन करण्याचं कारणच वाटत नाही. निवडणूक प्रचारासाठी लोक गावात जातील, त्यांना अडवणे, लोकशाहीला धरून नाही. आणि आरक्षण मिळाल्यानंतर आंदोलन का? आम्ही विरोध केला असता तर आंदोलन केले तर ठीक होतं, असं यावेळी मंत्री भुजबळ यांनी म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र.